जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचे नियोजन आणि नव्या बांधकामांना परवानगी देताना जल उपलब्धतेचा विचार करण्याची गरज त्यांनी मांडली. मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी स्वतंत्र वॉटर अवेलेबिलिटी रिपोर्ट अनिवार्य करण्याची मागणी देखील त्यांनी केली. तसंच बारवी धरणाची क्षमता वाढवणं, नवीन जलस्रोत विकास करणं आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी जलसुरक्षा श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी देखील श्री डावखरे यांनी केली आहे. काही ठिकाणी जे नियोजित पाणी होतं तेही बंद करावं लागलं अशी परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये उद्भवली. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी फार जास्त डेव्हलप न करता शहराचं या सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने काही स्पेसिफिक प्रश्न मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने विचारतोय की ठाणे जिल्ह्यातील जी नागरी वसाहत आहे आणि त्याचबरोबर जे औद्योगिक क्षेत्र आहे, जे विविध महानगरपालिकेच्या हद्दींमध्ये हे येतं, त्याच्यामध्ये मुख्यतः मुरबाड तालुका पण असेल, याच्यामध्ये बारवी धरणातून पाणी पुरवठा हा केला जात नाही. त्याच्यामुळे या संदर्भातली भूमिका आपण काय घेणार? त्याचबरोबर उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन, पाणी कपाताचे नियंत्रण, औद्योगिक नागरी वापराचे संतुलन राखण्यासाठी शासनाने कोणती धोरणात्मक कारवाई केली आहे, कुठलं धोरण आपण आखलेलं आहे, याच्याबद्दलची माहिती सभागृहाला आपण शासन म्हणून द्यावी